हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि अशोक खरात प्रकरणातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। नाशिक बोंधूबाबा अशोक खरात यानं शिवनिका संस्थांच्या विश्वस्तांची देखील दिशाभूल केल्याचं आता उघडकीस आलंय। ज्यावेळेस संस्था उभी करायची होती, ट्रस्टी नेमायचे होते, त्यावेळेस त्यानं आपल्याला केवळ महादेवाचं मंदिरच उभं करायचं नाही तर तिथे विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई शाळा, यूपीएससी आणि एमपीएससीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासिका उभारण्याचं आश्वासन दिलेलं होतं। त्याबरोबरच मंदिराच्या बाजूला गोशाळा, धार्मिक शिक्षण घेण्यासाठी वेधशाळा आणि विविध उपक्रम आपल्याला राबवण्यासाठी ट्रस्टीची स्थापना केली। मात्र 15 वर्ष उलटली आणि यातली कोणतीच गोष्ट ही न केल्यामुळे काही विश्वस्तांनी संस्थांना रामराम ठोकला। मंदिराच्या स्थापनेनंतरच अशोक खरातचं राहणीमानच बदलून गेलं। इतकंच नव्हे तर टाटा इंडिकामधून सुरू झालेला बोंधूबाबाचा प्रवास थेट मर्सिडीज गाडीपर्यंत पोहोचला होता। 2008-9च्या काळामध्ये इंडिकामध्ये फिरणारा बोंधूबाबा 2012-13 मध्ये इनोव्हामध्ये फिरू लागला आणि त्यानंतर फॉर्च्युनर आणि आता मर्सिडीजमधून त्याचा प्रवास हा सुरू होता, असं सगळं हे तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आणि याच संदर्भामध्ये आपण माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, खरं तर गेल्या काही दिवसांपासून खरातचं हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एक कारनामे त्याचे समोर येत आहेत आणि आता विश्वस्तांची देखील त्याने दिशाभूल केलेली आहे शिवनिका संस्थांमधल्या, असं देखील कळून येत आहे। काय नेमकी ही दिशाभूल करण्यात आली आहे आणि त्याची माया ही गेल्या काही वर्षांमध्ये किती वाढलेली आहे? बरोबर आहे। साधारणतः 2010 मध्ये त्यांनी या मंदिराची, ईशान्येश्वर मंदिराची स्थापना केलेली होती आणि त्याच्या आधीपासूनच तो एक कमिटी शोधत होता। काही जवळचे नागरिक, तिथे राहणारे नागरिक, प्रतिष्ठित नागरिक यांचा शोध घेत होता। त्यावेळेस तो सांगत होता की मला केवळ इथे मंदिर उभं करायचं नाहीये, तर मला या ठिकाणी एक चांगली ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी सीबीएसई शाळा करायची आहे। त्याचबरोबर यूपीएससी, एमपीएससीचं शिक्षण घेऊन मोठ्या पदावर आपले इथले मुलं जातील, त्यासाठी अभ्यासिका करायची आहे, गोशाळा मला बांधायची, असे वेगवेगळी कारणं त्याने सांगितलेली होती। आणि त्यामुळे एक सामाजिक कार्य आपल्या हातून घडणार या हेतूने अनेक माणसं त्याच्याशी जोडली गेलेली होती। त्यामधले काही जणांना विश्वस्त पदावर देखील त्याने घेतलेलं होतं। परंतु 8-10 वर्ष उलटून गेले, 15 वर्ष उलटून गेले, तर देखील कुठल्याही स्वरूपाची त्याच्याकडनं पुढची कामं केली जात नव्हती। त्यामुळे अनेकांनी त्या पदाचा राजीनामा दिला। जो पैसा येत होता तो पैसा थेट शिवनिका संस्थान ट्रस्टच्या खात्यामध्ये न जाता परस्पर हा बोंधूबाबा त्याच्याकडे वळवून घेत होता, अनेक वेगवेगळ्या पूजा सांगत होता। हे ज्यावेळेस निदर्शनास आलं आणि त्यानंतर अनेकांनी त्याची साथ सोडलेली आहे। तसं तू म्हणाली, तो सुरुवातीला अगदी इंडिका गाडीमध्ये फिरत होता। 2008-9 मध्ये अनेकांनी त्याला इंडिका गाडीमध्ये फिरताना बघितलं आणि बघता बघता त्याचा तो गाडीमधला जो प्रवास होता तो लक्झरियस होत गेला आणि अगदी मर्सिडीज पर्यंत आल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। अगदी धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि अशोक खरातच्या काळ्या